नमस्कार, मी आहे पूजा आणि कसे आहात तुम्ही? छान आहात ना? छानच असायला हवं. आणि हा माझ्या माहेरचा व्हिडिओ आहे. हा जरा उशिरा टाकते मी. अधिक महिन्यामध्ये माहेरी जाऊन छानपैकी मस्त माहेरचा आनंद घेतला आणि त्याच क्षणी काढलेला हा व्हिडिओ आहे. आणि माझ्या या व्हिडिओच्या टायटलवरनं तुम्हाला कळलं असेल की आजच्या या माझ्या व्हिडिओचा विषय काय आहे. ती कथा सांगण्याआधी मी तुम्हाला थोडंसं आजचं जे डेली रुटीन आहे ते सांगणार आहे. तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा, कारण या व्हिडिओमधली जी कथा आहे ना, ती कुठल्या ना कुठल्या मुलीसोबत कोणत्या ना कोणत्या स्वरूपामध्ये झालेली आहे. तर छान अशी मस्त प्रसन्न अशी देवपूजा केली आणि इथे बसले ना की मला फार ऊर्जा मिळाल्यासारखं होतं आणि काहीही कुठलीही गोष्ट करण्यासाठी मला बळ इथूनच मिळतं, ईश्वराच्या चरणी. आणि छानपैकी मस्त देवपूजा वगैरे झाल्यानंतर इथे अंगणामध्ये रांगोळी काढून घेतली. आणि ही जी रांगोळी काढण्याची कला आहे ही आईकडूनच मिळालेली आहे, कारण आई सुंदर माझी रांगोळी काढते. आणि खरंच आपण जेव्हा आईबाबांकडे असतो तेव्हा किती सुरक्षित असतो ना. आपल्याला बाहेरच्या या जगाची कुठल्याच प्रकारची आपल्याला काळजी नसते किंवा आपण जास्त लक्ष देत नाही. पण जेव्हा आईबाबांच्या या अति काळजी करण्याच्या या पिंजऱ्यामधून आपण जेव्हा बाहेर पडतो ना, हा उंबरठा ओलांडून आपण जेव्हा बाहेर पडतो ना, तेव्हा आपल्याला कळतं की या जगामध्ये कसे कसे अनुभव येतात आणि या जगामध्ये कोणत्या कोणत्या प्रकारचे लोक आहेत. कारण आपण आपल्या आजूबाजूच्या लोकांमध्ये किंवा आपल्या घरच्या लोकांमध्ये छान एका विशिष्ट प्रकारच्या काय म्हणू त्याला, एका चांगल्याच वातावरणामध्ये आपण राहिलेलो असतो. पण जेव्हा आपण लोकांचे अनुभव ऐकतो ना, तेव्हा आपल्याला कळतं की या जगात किती प्रकारचे लोक आहेत. तर अधिक महिना असल्यामुळं छान माझ्या काही मैत्रिणी बहिणी सगळ्या ह्या माहेरी आलेल्या आहेत आणि गप्पा गोष्टी करायला सगळ्या एकमेकींना भेटतातच. घरी आलं की सांगतात. तर बघा, माहेर ते सासर हा प्रवास प्रत्येकीचा सारखा आहे, पण त्या प्रवासामधले जे अनुभव आहेत ना, ते प्रत्येकीचे काहीतरी वेगळे आहेत. आणि प्रत्येकीचे अनुभव ऐकताना असं वाटलं, या जगामध्ये सुखी आहे तरी कोण? काही ना काही प्रत्येकाला दुःख आहेच. फक्त असं आहे की कुणी ते दुःख जास्त दाखवतं, कुणी दाखवत नाही. कुणी ते दुःख एकदम मनाशी घट्ट बांधून असं जीवनाचा हा प्रवास चालू ठेवतो. तर असे किती उदाहरणं आहेत. आणि जेव्हा आपण खरंच आपल्या या एकदम चांगल्या कोशामधून बाहेर पडतो ना, जेव्हा आपण हे बाकीच्यांचे अनुभव ऐकतो ना, तेव्हा कळतं की नाही, आपण फार त्या मनाने चांगलं जीवन जगतो आहे. कारण प्रत्येकीचे अनुभव हे फार वेगळे आहेत. आणि माझी एक मैत्रीण भेटली मला. तर अशाच आमच्या गप्पा गोष्टी चालू होत्या, काही कॉलेजच्या गोष्टी चालू होत्या, काही ती जिथे जॉब करते त्याच्या गोष्टी चालू होत्या. तर तिने मला एक गोष्ट सांगितली. तिचं लग्न बाकी आहे अजून, ती माझ्यापेक्षा छोटी आहे. तर तिच्या मनामध्ये ना लग्नाबद्दल थोडी भीती निर्माण झालेली आहे. तर मी सहजच तिला विचारलं की का एवढी भीती? कारण ती खूप कमी वयामध्ये जॉब करायला लागली, एक इंडिपेंडंट मुलगी आहे आणि छान आईबाबांची काळजी घेणारी आणि इतकी समजूतदार आहे ना ती, की जेव्हा तिचे मी विचार ऐकले ना, तेव्हा असं वाटलं की नाही, ही ज्याच्या नशिबात असेल ना, तो खरंच भाग्यवान असेल. कारण इतके छान विचार तिचे आणि आईबाबांबद्दल विचार करणारी मुलगी. तर तिने मला एक तिच्याच मैत्रिणीची गोष्ट सांगितली. ती गोष्ट ऐकून मला इतकं वाईट वाटलं आणि एवढा हादरा बसला ना मला, की तिने जेव्हा तिच्या मैत्रिणीची गोष्ट सांगितली, तिने मला सांगितलं की पूजा, तिला वडील नव्हते, फक्त आईच होती आणि एकुलते एक ते तिच्या आईला. तर तिच्या आईनं एवढ्या कठीण परिस्थितीमधून तिला लहानाचं मोठं केलं, तिला छान शिकवलं आणि ती इंजिनियर झाली.
इंजिनिअरिंग झाल्याबरोबरच तिचं लग्नासाठी तिला स्थळं चालू झाली आणि एक स्थळ आलं तिला की छान मुलगा इंजिनियर आहे, मुंबईसारख्या मेट्रो सिटीमध्ये राहतो आणि तिच्या आईला ते आवडलं स्थळ. सगळ्यांनी त्या स्थळाला होकार दिला आणि त्या मुलीनीसुद्धा दिला होकार स्थळाला, कारण मुलगा चांगला होता दिसायला. पण मुलगी इतकी सुंदर ना की तिचा जेव्हा मी फोटो बघितला ना, मला असं वाटलं की महालक्ष्मी यांची जी मुखं असतात ना, तसा तिचा चेहरा आणि इतकी सुंदर दिसायला. मी म्हटलं ही इतकी रूपवान आहे, हिने शिक्षण घेतलेलं आहे. आणि नंतर तिने जे मला तिची कथा सांगितली ना, मला खरं 2 मिनिट मी स्तब्ध झाले. मला विचार माझे तर तिने सांगितलं की छान लग्न झालं, काही दिवस तो मुलगा तिच्याशी चांगला वागला आणि नंतर त्या मुलाने सांगितलं की तुला इथे राहायचं आहे, म्हणजे त्याच्या आईबाबाकडे, आणि मी मुंबईला जाऊन माझा जॉब करणार आहे. तर तिने विचारलं की इथे त्याच्या आईबाबांकडे किती दिवस राहायचं आहे. तर त्याने तिला सांगितलं की तुला नेहमी करता इथे गावात माझ्या आईबाबांकडे राहायचं आहे आणि मी मुंबईला राहणार. माझ्याकडून तू कुठल्याच प्रकारची अपेक्षा करायची नाही. हे त्याने तिला 15 दिवसात की 1 महिन्यातच सांगितलं, 1-2 महिन्यामध्ये असं काहीतरी. तिने जेव्हा त्याला प्रश्न विचारला की आपलं लग्न झालं आहे, तुम्ही असं का बोलताय, आपण दोघंही मुंबईला राहून इथे येऊ शकतो किंवा काही दिवस मी तुमच्या आईबाबांची काळजी घेऊन परत तिथे येऊ शकते मी. तर त्याचं म्हणणं होतं की मला एक दुसरी मुलगी आवडते आणि मला तिच्याशी लग्न करायचं आहे. त्या मुलीला क्षणभर सगळं संपल्यासारखं वाटलं. मला जेव्हा माझ्या मैत्रिणींनी हे सांगितलं ना, माझ्याही पायाखालची जमीन गेली. तर पुढे काय करायचं, तर त्या मुलीने तिच्या आईला ही गोष्ट सांगितलेली नाही आहे अजून, कारण तिच्या आईचे तिने कष्ट बघितले. तिच्या लग्नामध्ये तिच्या आईने एकटीने कशा सगळ्या गोष्टी केल्या आणि नातेवाईक, आपण म्हणतो नातेवाईक हवे, हे पाहिजे, असं तसं, पण आपलं काम ना हे आपल्यालाच करावं लागतं. आणि एका बाईने एवढ्या छान पद्धतीने मुलीचं लग्न केलं आणि तिला असं वाटलं की परत आता आपण आपल्या आईकडे जाणं म्हणजे तिला हा किती प्रकारचा मानसिक त्रास देणं आहे तिच्या आईला. तर तिच्या आईला तिने अजून ही गोष्ट सांगितली नाही. तिने तिच्याच मैत्रिणीला ती गोष्ट सांगितली. तर आता काय करावं त्या मुलीने. मला तर खरंच, मी जेव्हा ऐकलं ना आणि त्या मुलीला बघितलं ना, माझ्याही डोळ्यात अश्रू वाहू लागले तिथल्या तिथे. कारण कुठला माणूस असा एखाद्या मुलीसोबत करू शकतो. जर त्या मुलाची इच्छाच नव्हती लग्न करायची, तर त्यांनी लग्न करायलाच नव्हतं पाहिजे ना. काय एका अशा मुलीचं आयुष्य त्यांनी उद्ध्वस्त केलं की जिला पुरेसा असं आधार नाही आहे, पाठबळ नाही आहे. आता त्या मुलीने स्वतःचा विचार केला आहे की मला याच्यापासून विभक्त व्हायचं आहे, मला जॉब करायचा आहे, कारण मी शिकलेली आहे. पण हा समाज तिच्या आईला तेवढ्या सहजासहजी जगू देईल का? कारण अशा परिस्थितीमध्ये तिच्या आईने जे लग्न करून दिलेलं आहे त्या मुलीचं, आणि तिचे वडील गेल्यानंतर तिला लहानाचं मोठं केलं, कुठल्या परिस्थितीमध्ये केलं आणि किती छान शिक्षण दिलं तिला. तर खरंच असे जर प्रसंग आले ना, तर आयुष्यामध्ये करावं काय त्या मुलीने. तिचं ना पूर्ण जग थांबल्यासारखं झालेलं आहे सध्या, की करावं तर काय करावं, आईला सांगावं कसं. कारण आईने त्याच्याकडनं पैसे घेऊन तिचं लग्न केलेलं आहे. आणि त्या माणसाला, मी जेव्हा त्याचा फोटो बघितला ना, मला असं वाटलं खरंच याला लाज वाटायला पाहिजे थोडीशी. आणि त्या माणसाने त्या मुलीच्या परिस्थिती जी आहे तिच्यावर, त्याचाही तो फायदा घेत आहे. कारण तो जर छान संस्कारी मुलगा असता तर पहिली गोष्ट त्याने असं केलंच नसतं. त्याला ज्याच्यासोबत लग्न करायचं आहे त्याने त्याच्यासोबत लग्न करायचं असतं आणि या मुलीचं आयुष्य उद्ध्वस्त करायचं नसतं. तर ही जेव्हा घटना मी ऐकली ना, या मुलीची, तर मला खरंच 2 मिनिट असं वाटलं की आपण किती सुखी आहोत ना. आपण छोट्या छोट्या गोष्टी असल्या की आपण किती दुःख मनवतो त्या गोष्टीचं. आपल्याला असं वाटतं की सगळं संपलं, आता काय आहे आयुष्यामध्ये. पण जेव्हा ह्या अशा घटना बघतो ना, की आपल्या आजूबाजूचेच लोक कुठल्या विचारसरणीचे आहेत हे आपल्याला माहिती पडत नाही.
तर आता त्या मुलीने करावं काय? तुम्ही जर हा व्हिडिओ पूर्ण ऐकला असेल तर कॉमेंट्समध्ये तुम्ही सांगा. कारण माझं तर त्या मुलीला हेच म्हणणं आहे की तिने त्या नात्यामधून निघायला पाहिजे. कारण तिच्याकडे शिक्षण आहे, सुंदरता आहे. हा अनुभव काही तिला घडवण्यासाठी आला असेल तर या अनुभवातून तिने शिकून त्या माणसाच्या जाचातून तिने मुक्त व्हावं. कारण त्या माणसाला तिचीही काळजी नाही आणि तिच्या भावनांचीही काळजी नाही. तर अशा माणसासोबत राहून तिने स्वतःचं आयुष्य आपलं उद्ध्वस्त करू नये. कारण तिच्याकडे सगळ्याच गोष्टी आहेत आणि तिने छान स्वतः मस्त इंडिपेंडंट होऊन तिच्या आईचीसुद्धा काळजी घ्या. तर मला तरी असं वाटतं. पण आता ती ज्या परिस्थितीमधून जात आहे ना, आपण दुसऱ्याला ना एकदम उपदेश देतो आपण. पण जो त्या परिस्थितीमध्ये आहे ना, त्याच्यासाठी ते फार अवघड आहे. कारण सगळ्या गोष्टीतून निघणं, आपल्या जवळच्या लोकांची मनं सांभाळणं. तर मी खरंच देवाकडे एवढीच प्रार्थना करेल की त्या मुलीला सुखरूपपणे या सगळ्या गोष्टीमधून बाहेर काढ. आणि खरंच कुणाच्या मुलीचं असं होऊ नये. कारण प्रत्येकाची मुलगी ही त्यांच्यासाठी फार महत्त्वाची असते. आणि मी पुरुष मंडळींना एवढंच सांगू इच्छिते की कुणा मुलीचं असं आयुष्य नका बर्बाद करू. तर अशी ही सत्य घटना मला माझ्या माहेरी ऐकायला मिळाली. तर हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे कॉमेंट्स करून मला नक्की सांगा. आणि आवडल्यास चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. तोपर्यंत धन्यवाद.